नमस्कार मंडळी. तुम्ही स्वतः बनवलेली शेवभाजी किंवा ढाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये खाल्लेली शेवभाजी, बारीक शेव, तिखट शेव, 2-3 प्रकारची शेवभाजी तर तुम्ही नक्कीच खाल्ली असेल आणि घरीसुद्धा तुम्ही बनवली असणारच. तर तुम्ही कधी अशा प्रकारे गाठ्या भाजी बनवली आहे का? तरी आलेला झणझणीत गाठ्याची भाजी कशी करायची? चला तर मग सांगते. अशा प्रकारच्या जाड गाठ्या पाव किलो घ्यायच्या आणि या गाठ्या फरसाणमध्ये सुद्धा मिक्स असतात आणि नुसत्या वेगळ्या गाठ्या घ्यायच्या असतील ना तरीसुद्धा मिळतात. आता याचा झणझणीत आणि तरीवाला रस्सा कसा बनवायचा? त्यासाठी एक कांदा आणि एक टोमॅटो पाण्यामध्ये घालून एक उकळी येऊन द्यायची. म्हणजे टोमॅटोचा आणि कांद्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल. याच्यामध्ये भाजलेल्या कांदा खोबऱ्याचा वापर जरासुद्धा नाही करायचा. उकळी येईपर्यंत फोडणीसाठी 2 कांदे आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. कांदा बारीक चिरून घ्यायचा अशा प्रकारे, पण टोमॅटोच्या फोडी जरा थोड्याशा मोठ्या ठेवायच्या. कांदा आणि टोमॅटो उकडून झाल्यानंतर गाळणीने कांदा आणि टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि टोमॅटोचे साल असते ना वरचे ते काढून टाकायचे. फेकून द्यायचे आहे ते आणि टोमॅटो असा जरा सुरीने कापून घ्यायचा म्हणजे लवकर थंड होईल. कांदा आणि टोमॅटो अशा प्रकारे उकडून घेतले ना तर तेलामध्ये लवकर परतून होतात म्हणजे त्याचा पूर्णपणे कच्चेपणा निघून गेलेला असतो. कांदा टोमॅटोबरोबर झणझणीत खायचं असेल तर 7-8 हिरव्या मिरच्या घालायच्या, मूठभर कोथिंबीर घालायची आणि त्याच्यामध्ये पाव इंच आल्याचा तुकडासुद्धा घालून घ्यायचा. 8-9 लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या. आता हे सर्व मसाले मिक्सर जारमध्ये घालून पाणी न घालता कोरडेच वाटून घ्यायचे. मसाला कोरडा वाटून घेतला ना सुरुवातीला तर लवकर बारीक होतो. तुम्हाला दाखवते मी झाकण उघडून. हे बघा, फक्त आता नावाला कण दिसत आहे. थोडेसे पाणी घालून चांगली पेस्ट करून घ्यायची. एक कांदा आणि टोमॅटोचा मसाला जास्त होत नाही, अर्ध वाटीच होतो आणि अशा प्रकारे पातळ पेस्ट करून घ्यायची. नाश्त्यासाठी जो आपण चमचा वापरतो तोच चमचा घेतला आहे. तर 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा कांदा खोबऱ्याचा मसाला आणि 2 कांदे आणि 1 टोमॅटो अगोदरच चिरून झालेले आहेत. आता दुसरे साहित्य पाहूया. 2 तेजपत्ता घ्यायचा, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर जी तुमच्याकडे आहे तीच वापरा, 1 टीस्पून जिरे पावडर आणि 1 टीस्पून धने पावडर. आणि मी तेजपत्त्याच्या ऐवजी दुसरा कुठलाही खडा मसाला त्याच्यात घालणार नाही, फक्त तेजपत्ताच घालणार आहे. आता ही झाली आपली मसाल्याची पूर्वतयारी. आता कढईमध्ये चांगले 2 पळी तेल घालून घ्यायचे. राई टाकायची, जिरे टाकायचे फोडणीला. राई जिरे तडतडल्यानंतर गॅसची फ्लेम लगेच मंद करून कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता तडतडल्यानंतर 2 तेजपत्ता घालायचा आणि लगेच चिरलेला कांदा घालून घ्यायचा. गॅसची फ्लेम लगेच मिडियमवर करून कांदा परतायला घ्यायचा. कांदा जास्त जाळायचा नाही, ट्रान्सपरंट आणि हलकासा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे मला एक महत्त्वाची टिप सांगायची आहे. कांद्याचं पाणी ना सुरुवातीला चांगले जळून द्यायचे, नंतर त्याच्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे, चिमटीभर. जास्त मीठ नाही घालायचे. आणि कांदा घातल्याबरोबर लगेच मीठ टाकले ना तर कांद्याला पाणी सुटते आणि लवकर परतून होत नाही. म्हणून अगोदर कांद्याचे पाणी पूर्णपणे जळून द्यायचे, नंतर त्याच्यामध्ये मीठ घालून कांदा अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो फक्त अर्धा किंवा 1 सेकंद परतून घ्यायचा आहे. टोमॅटो मेल्ट नाही झाला पाहिजे, टोमॅटोच्या फोडी दिसल्या पाहिजेत. आता याच्यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे. मसाले तेलामध्ये घालून परतून घेतले ना रंग खूप छान येतो आणि मसाल्याला तरीसुद्धा खूप छान येते. आता शिल्लक राहिलेले मसालेसुद्धा त्याच्यामध्ये घालून परतून घ्यायचे आहे. आणि तुमच्याकडे जर का कांदा खोबऱ्याचा आणि गोडा मसाला नसेल ना तर घरचा मसाला घाला. वाटून घेतलेला हिरवा मसालासुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतला. आता सर्व घातलेले मसाले पळीने चांगले ढवळून एकत्रित करून एकजीव करून घ्यायचे. आणि मसाल्याचा रंग बघा
कसा बदलत चालला आहे, असं वाटतं आपण काळा मसाला वाटून घातला. आणि हा काळ्या मसाल्याचा रंग कशामुळे येतो? कोथिंबीरमुळे येतो. कांदा आणि टोमॅटोमुळे काळा रंग येत नाही. आता याच्यावरती 5 मिनिट तरी झाकण ठेवून द्यायचे. मसाल्याने चांगले तेल सोडले पाहिजे कढईला. 5 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे. वाह! झाकण काढल्याबरोबर मसाल्याचा सुगंध आणि मसाल्यावरची तेलाची तरी. मसाल्याला बघा किती छान रंग आला आहे. तर अशाच प्रकारे तेलामध्ये मसाला चांगला परतून आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचा. तरच तो खायला खूप सुंदर लागतो रस्सा. आता याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालून घेतली. कोथिंबीरसुद्धा मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. रस्सा झाल्यानंतर शेवटला बारीक चिरलेली कोथिंबीर मी घालून घेणारच आहे. या प्रकारच्या मसाल्यामध्ये आपण नॉनव्हेजसुद्धा बनवू शकतो. कलेजी पेठा, कलेजी किंवा फ्लॉवर बटाटा अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या भाज्या या मसाल्यामध्ये बनविता येतात. आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतले आहे. तर जेवढी आपल्याला क्वांटिटी पाहिजे त्या हिशोबाने पाण्याचा अंदाज घेऊन पाणी घालून घ्यायचे. रस्सा जास्त पाण्यावाणी पातळ नाही करायचा आणि जास्त घट्टसुद्धा नाही ठेवायचा. आता फक्त त्याला उकळी येण्यासाठी गॅसची फ्लेम मोठी करून घ्यायची आणि चांगली 2-3 मिनिट रस्स्याला उकळी येऊन द्यायची. पहिल्या मिठाचा अंदाज बघून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. पुन्हा एकदा पळीने चांगले ढवळून घ्यायचे, म्हणजे मीठ सर्वीकडे सारखे लागले पाहिजे. सर्वात शेवटला 1 चमचा गरम मसाला पावडर घालून घ्यायची. रस्सा अजून थोडासा पातळ दिसत आहे. याला 2 सेकंद अजून उकळी येऊन देऊया. 2 सेकंदानंतर बघा थोडेसे पाणी आटून गेले. तर अशाच प्रकारे आपल्याला गाठ्याच्या भाजीसाठी रस्सा पाहिजे. गाठ्याच्या भाजीचा रस्सा तयार आहे. गॅस बंद करून थोड्याशा गाठ्या घेऊन रस्स्यामध्ये सोडून द्यायच्या. इथे मला आवर्जून सांगायचे आहे, जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा गाठ्या रस्स्यामध्ये सोडून द्यायच्या. त्याच्या अगोदर गाठ्या सोडून द्यायच्या नाही. जेवायच्या अर्धा किंवा 1 तास अगोदर गाठ्या रस्स्यामध्ये घातल्या ना तर त्याचा गाळ होईल. तेव्हा जेवायच्या अगोदर 2 मिनिट पहिले गाठ्या रस्स्यामध्ये घालून घ्यायच्या. तरच गाठ्या रस्स्याबरोबर खायला क्रिस्पी लागतील. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहत आहेत ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे गाठ्याचा रस्सा, गाठ्याची भाजी करून बघा. नक्की आवडेल. बाजरीच्या भाकरीबरोबर अतिउत्तम लागते. चपातीबरोबर लागतेच, पण बाजरीची भाकरीबरोबर खूप सुंदर लागते ही भाजी. रेसिपी आवडल्यावर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार.